Dear student, we are seeing problem set 1 on textbook page number 26 to 20. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट 1 त्या ठिकाणी पाहतोय. पान नंबर 26 ते 29 वाजता त्याच्यावरती 6वं उदाहरण आपल्या त्या ठिकाणी पुढे पाहायचे. पहा की ट्रँगल MENT कॉन्ट्रंट ट्रँगल QRS हे दोन्ही त्रिकोण त्या ठिकाणी समरूप आहेत. त्याच्यानंतर लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5. त्याच्यानंतर टी असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या टी बिंदू मधून काढलेली जी काही उंची जी आहे तर त्या उंचीची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी त्या ठिकाणी आपल्याला 5 देईल. त्याच्यानंतर पुढे पुढे पाहता काय सांगितले, द लेंथ ऑफ द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S इज 9. त्याच पद्धतीनं यस असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या यस बिंदू पासून काढलेली जी काही उंची जी आहे तर त्या उंचीची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती 9 त्या ठिकाणी आहे. तर फाइंड द रेशिओ म्हटलेले पाहता हे काय करायचं सांगितले, गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर त्या ठिकाणी करायचं. कोणतं गुणोत्तर सांगितले, एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS अशी गुणोत्तर आपण त्या ठिकाणी क्षेत्रफळाची काढायची. पाहता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलेली. काय कन्स्ट्रक्शन केलेली पहा की लेट द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T be TX and from point or vertex S be SY. बरोबर. आता जी कन्स्ट्रक्शन केली तीच आपल्याला या ठिकाणी लिहायची पहा सोल्युशन मध्ये. काय कन्स्ट्रक्शन केली की लेट द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T be TX and from vertex S be SY such that कसा काढलाय तर M-X-N and पुढे आपल्याला सांगता येईल Q-Y-R अशा पद्धतीची असणारी काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली. त्याच्यानंतर आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले काय दिलेले पहा या ठिकाणी TX is equal to 5 and SY is equal to 9 हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. एवढं त्या ठिकाणी आपल्याला दिले. त्याच्यानंतर पहा आता दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी कशी दिलेली समरूप त्या ठिकाणी दिले. कोणते दोन त्रिकोण त्या ठिकाणी समरूप दिलेले या ठिकाणी पहा की ट्रँगल MNT कॉन्ग्रंट ट्रँगल QRS. पहा हे दोन असणारे जे काही ट्रँगल जे आहे तर ते ट्रँगल कसे दिलेले आपल्याला कॉन्ग्रंट दिलेले हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये त्या ठिकाणी दिले. त्याचबरोबर पहा हे दोन ट्रँगल जे आहे तर ते कॉन्ग्रंट आहे. दोन ट्रँगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर आपल्याला काय माहिती आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द सिमिलर ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट. काय सांगते मी, देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट. जे दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप असतील तर या समरूप त्रिकोणांची असणारे जे काही संगत कोण जे आहेत तर ते संगत कोण कसे असणारे एकरूप त्या ठिकाणी असणार. मग आता कोणते एकरूप कोण दाखवता येतील पहा या ठिकाणी NMT हा एक कोण त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. त्याच्यानंतर RQS हा त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग असणारा जो काही अँगल जे आहे तर ते अँगल्स काय करता येईल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जे आहे तर ते कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल.
एक अक्षरी नाव मी त्या ठिकाणी लिहितो की कोन अँगल एम कॉन्ग्रंट अँगल क्यू म्हणून लिहिलं हे. तर या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत आणि कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या असणारे काही करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत तर ते करस्पॉन्डिंग अँगल कसे दाखवले आपण तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवले. येते करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट त्या ठिकाणी. याला इक्वेशन नंबर मी त्या ठिकाणी 1 मानतो. तर या इक्वेशनचा आपल्याला पुढे वापर जो आहे तर तो वापरता. आता पुढे या दोन त्रिकोणांचा विचार करा. ही ट्रायंगल MXT आणि पुढे ट्रायंगल QYS. या दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल काय करायचे आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे. आता कॉन्ग्रंट कसे दाखवता येईल पुढे. ही ट्रायंगल MXT and triangle QYS. या दोन त्रिकोणांमध्ये आता या दोन त्रिकोणांमध्ये इक्वेशन 1 वरून हे दोन्ही अँगल काय केले आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवले. त्याच्यानंतर पुढे अँगल हा जो आहे तर तो 90 डिग्री आहे. हा सुद्धा किती आहे 90 डिग्री आहे. म्हणजे इच मेजर 90 डिग्री. आणि म्हणून हे जे असणारे जे काही दोन्ही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन्ही ट्रायंगल काय करू शकतो आपण कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवू शकतो. बरोबर. आणि म्हणून पहा या ठिकाणी पहिलं याचं लिहितोय की अँगल XMT. हा जो काही एम अँगल जो आहे तर तुम्ही कसा लिहिला XMT कॉन्ग्रंट अँगल. हा कसा लिहितो मी क्यू अँगल YQS पुढे घेतलं तर फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर 90 असणार. पण 90 डिग्री असणार जे काही अँगल जे आहे तर ते अँगल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. आता इतकं 90 असणार आहे कोणता आहे तर MXT. या ठिकाणी 90 डिग्री असणारा अँगल MXT कॉन्ग्रंट अँगल QYS का तर आपल्याला सांगता येईल की इच मेजर 90. प्रत्येक कोण जो आहे तर त्या प्रत्येक कोणाचं माप किती आहे 90 आहे. कारण आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं अल्टिट्यूड जो आहे तर तो अल्टिट्यूड आपण त्या ठिकाणी ड्रॉ केला. आणि म्हणून हे असणारे जे काही दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल अँगल असणारी जी काही टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी जी आहे तर त्याच्यानुसार काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ती कॉन्ग्रंट होताना दिसतात. म्हणून पुढे आपल्याला येत आहे देअरफॉर ट्रायंगल MXT कॉन्ग्रंट ट्रायंगल QYS कोणती टेस्ट अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर. कोको समरूपता. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा माहिती दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर आपल्याला सांगता येईल की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. पुढे आपल्याला याच्यावरून घेते की पहिल्यांदा आपण करस्पॉन्डिंग साइड्स लिहू. काय लिहिता येईल की MX अपॉन QY इज इक्वल टू XT अपॉन YS. हा करस्पॉन्डंट व्यवस्थित घ्यायची. त्याच्यानंतर TM अपॉन SQ कुठून लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला कारण लिहिता येईल की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय दाखवल्या आपण या ठिकाणी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दाखवल्या. आता याच्यामध्ये
असणार आपल्या लक्षात येतं नसते की एक रेशो आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आता कोणता रेशो त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचा आपल्याला विचार करायचा. पण या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपण काय करू, त्या ठिकाणी काय दिले त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता इथे हा जो काही रेशो आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला हा जो असणारा जो काही रेशो जो आहे या रेशोची काही गरज आपल्याला सध्या नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने. पण राहिलेले हे दोन रेशोचे आहेत तर त्या दोन रेशोपैकी आपल्याला टीएम एक्सटी जो आहे तर ते एक्सटी त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रश्नामध्ये एक्सटी आणि वाय एस दिलेले नाही. आता मी लिहिताना असे पुढे त्या ठिकाणी लिहितोय एक्सटी अपॉन वाय एस इज इक्वल टू टीएम अपॉन एस. बरोबर. आपल्या की एक्सटी रेशो दिलेला आहे. एक्सटी रेशो किती दिलेला आहे 5 त्या ठिकाणी या ठिकाणी 5 अपॉन वाय एस किती दिलेलं आहे 9 इज इक्वल टू टीएम अपॉन एस. बरोबर. किंवा हेच मी असं लिहितो की टीएम अपॉन एस क्यू इज इक्वल टू 5 अपॉन 9. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी. याचा पुढे आपल्याला वापरतात. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की गिव्हनमध्ये आपल्याला काय दिलेलं होतं की ट्रँगल MNT कॉन्ग्रंट ट्रँगल QRS हे आपल्याला दिले. आता हे दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण काय केलेले आपल्याला समरूप त्या ठिकाणी. आता पुढे आपल्याला पुन्हा माहिती की दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी समरूप जर असतील सिमिलर जर असतील तर थेरम ऑफ एरिया ऑफ ट्रँगल. आता थेरम ऑफ एरिया ऑफ ट्रँगल आपल्याला त्या ठिकाणी माहिती. आता काय त्या ठिकाणी थेरम त्या ठिकाणी आहे ते आपण पाहिजे. हे काय असतोय की एरियाज ऑफ रेशोज ऑफ ट्रँगल is equal to the square of the corresponding sides of एवढे त्या ठिकाणी. म्हणजे जर दोन त्रिकोण त्या ठिकाणी जर समरूप जर असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असतं ते आपल्याला त्या ठिकाणी येत. याच्यावरून याच्या संगत बाजू पहिल्यांदा आपण एरियांचा रेशो त्या ठिकाणी घेऊ की एरिया ऑफ ट्रँगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रँगल QRS. हा रेशो कसा असतो तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर. बरोबर. जे स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साईड. आता स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साईड जी आहे तर ती साईड आपल्याला नेमकी घेताना आपल्याला काय करायची टीएम. मी काय करतोय तर या ठिकाणी टीएम साईड ही एक साईड आणि दुसरी आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी ती SQ. या दोनच साईडचा त्या ठिकाणी काय करता नसतोय स्क्वेअरचा त्या ठिकाणी रेशो जो आहे तो रेशो त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ते आपल्याला लिहिता आपल्याला PM अपॉन SQ याचा काही असतो तर त्या ठिकाणी स्क्वेअर असतो. कशावरून लिहिला आपण तर त्या ठिकाणी थेरम ऑफ या ठिकाणी कशावरून लिहिलंय की थेरम ऑफ areas of similar triangles. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या प्रमेयानुसार. बरोबर. आता याच्यामध्ये टीएम जो आहे तर तो टीएम आपल्याला त्या ठिकाणी माहिती. त्या ठिकाणी पुढे ही एरिया ऑफ ट्रँगल MNP अपॉन एरिया ऑफ ट्रँगल QRS इज इक्वल. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे 5:9 आणि या दोघांचा मी काय करतो डायरेक्ट स्क्वेअर. त्या ठिकाणी प्रत्येकाचा स्क्वेअर केला तरी चालेल. मी ते काय केलेलं आहे डायरेक्ट त्या ठिकाणी स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर त्या ठिकाणी केलेला. पुढे घेतली किंमत त्या ठिकाणी तर इक्वेशन नंबर 2 मधून त्या ठिकाणी. आता याचा स्क्वेअर जर आपण केला तर 5चा स्क्वेअर येताना दिसतो 25 आणि 9चा स्क्वेअर येताना दिसतो 18. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे काय द्यायचे
की एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 25/81. हे आपलं त्या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. आणि या फायनल आन्सरला काय केलं आपण त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी केले. म्हणजे अशा पद्धतीने हे असणार जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपलं त्या ठिकाणी सॉल्व करतात. आता 7th एक्झाम्पल आपल्याला पाहिजे की इन फिगर आकृतीमध्ये A', B', C अँड B', E', C सेगमेंट D पॅरलल साईड AB. D जो आहे तर तो AB ला पॅरलल आहे. त्याच्यानंतर AD इज इक्वल टू 5. AD ची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला दिलेली 5. त्याच्यानंतर DC इज इक्वल टू 3. आणि टोटल असणारा जो काही BC जो आहे तर तो BC किती दिलेला आपल्याला 6.4. येते अशा पद्धतीने आपल्याला दिलेले. आणि फाइंड काय सांगितलंय आपल्याला B जो आहे तर तो B त्या ठिकाणी फाइंड आउट करायला. आता याच्यामध्ये पहा की सोल्युशन मध्ये की लेट BE इज इक्वल टू X देन काय लिहिता येईल आपल्याला तर BC कसा लिहिता येईल तर आपल्याला सांगितले पहा की B', E', C. BC कसा लिहिता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी BE प्लस EC. बरोबर. आता BC किती आहे 6.4 त्या ठिकाणी आहे. B किती मानलाय आपण X त्या ठिकाणी मानलाय X X प्लस EC. आता EC किती येईल तर पहा त्या ठिकाणी ट्रान्सफर करा 6.4 मायनस X इज इक्वल टू EC. हा EC जो असेल तर तो किती असणार आहे 6.4 मायनस X त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. आता याच्यानंतर पहा पुढे की प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिले पहा की इन ट्रायंगल ABC काय सांगितलेलं आहे की सेगमेंट D पॅरलल साइड AB. म्हणजे हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये D काय आहे AB ला त्या ठिकाणी समांतर त्या ठिकाणी. मग आपण थेरम त्या ठिकाणी पाहिले बाय द थेरम ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय आता नसते काय लिहिता येईल आपल्याला की CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB. बरोबर. पाहता काय लिहिता येईल पुढे की इन ट्रायंगल ABC काय दिलेलं आपल्याला की सेगमेंट BE पॅरलल साइड A. बरोबर. आणि म्हणून बाय द थेरम ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी किंवा आपल्याला काय म्हणता येईल बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम BPT थेरम जो आहे तर तो PPT थेरम सुद्धा आपल्याला ठिकाणी लिहिता येईल. काय लिहिता येईल BPT थेरम नुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू टाकायच्या. CD ची व्हॅल्यू जी आहे तर ती 3 आहे. DA ची व्हॅल्यू जी आहे तर ती 5 आहे. CE ची व्हॅल्यू किती आहे 6.4. हा काय आहे की 6.4 मायनस X अपॉन EB किती EB किंवा B तर तो किती आहे X आहे. तर याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन मी त्या ठिकाणी करतोय. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर या ठिकाणी 3x इज इक्वल टू 5 ने त्या ठिकाणी आपल्याला आतमध्ये मल्टिप्लाय जे आहे तर ते मल्टिप्लाय त्या ठिकाणी करावं. पण या ठिकाणी पुढे 3x इज इक्वल टू 5 ने काय करा याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. पण
दशांश चिन्ह नाही असं समजून आपण त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. 5 × 43 ते 20, 7 आले 2, 5 × 30, 30 × 2 ती झाली 32 आणि एक दशांश चिन्ह ठेवून घ्या म्हणजे 32.0 मायनस 5 × x 5x इथे 5x. आता पुढे ते मायनस आहे या बाजूला आणतोय जे 3x प्लस 5x is equal to 32. 3x plus 5x that is 8x is equal to 32. Therefore x is equal to 32 divided by 8. 8 ने डिवाइड करा कितीचा भाग जातो 4चा भाग जातो म्हणजे 4. या ठिकाणी x is equal to 4 त्या ठिकाणी परंतु x आपण काय मानलेलं आहे तर b मानलेलं आहे आणि म्हणून b इज इक्वल टू x इज इक्वल टू किती म्हणता येईल आपल्याला 4. म्हणजे अशा पद्धतीने b जी आहे तर त्या b ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट येते. पुढे आता पुढे इक्वेशन नंबर 7. इन द फिगर सेगमेंट PA, segment QB, segment RC, segment SD are perpendicular to line AD. ही चारीच्या चारी असणारे जे काही रेषाखंड जे आहे तर ते रेषाखंड AD ही जी काही लाईन जी आहे तर त्या लाईनला कशी दिसतात तर या ठिकाणी लंब त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पहा AB जो आहे तर त्या AB ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 60. BC जो आहे तर ते BCची व्हॅल्यू दिलेली 70. CD जो आहे तर त्या CDची व्हॅल्यू दिलेली 80. त्याच्यानंतर PS टोटल PS जो आहे तर तो 280 दिलेला त्याच्या अगोदर PS जो आहे तर तो 280 दिलेला आहे. तर आपल्याला काय काय करायला सांगितलंय तर या ठिकाणी PQ ज्या PQची एक व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर QR ची एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि असणारे जे काही RS जो आहे तर अशा तिघांच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती काय करायच्या आपल्याला फाइंड आउट करायची. आता सोल्युशन लिहायचे. सोल्युशन मध्ये काय काय दिले तर ते मी या ठिकाणी लिहितो. आता सोल्युशन मध्ये काय दिलेलं आपल्याला पहा की सेगमेंट PA त्याच्यानंतरचा सेगमेंट QB त्याच्यानंतर सेगमेंट RC अँड सेगमेंट SD कसे दिलेले प्रश्नामध्ये आर परपेंडिक्युलर शॉर्टकटमध्ये लिहितो मी आर परपेंडिक्युलर टू द लाईन. ही सर्वच्या सर्व असणारे जे काही सेगमेंट जे आहे तर ते लाईन ED जे आहे तर त्या EDला त्या ठिकाणी समान आपलं लंब त्या ठिकाणी. मग आता याच्यावरून काय प्रॉपर्टी आपल्याला लिहिता येईल काय लिहिता येईल तर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल टू द इच अदर. काय लिहिता मी परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर. काय लिहिते मी पॅरलल टू इच अदर. हे जे काही सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट EDला त्या ठिकाणी कसे आहेत लंब आहे आणि म्हणून या ठिकाणी ही सर्वच्या सर्व असणारे जे काही लंब जे आहे तर ते लंब कसे असले पाहिजे एकमेकांना त्या ठिकाणी ते समांतर त्या ठिकाणी असले पाहिजे. आता समांतर जर असतील तर काय लिहिता येईल आपल्याला पहा की सेगमेंट PA काय लिहिते मी की सेगमेंट PA पॅरलल सेगमेंट QB पॅरलल सेगमेंट RC पॅरलल सेगमेंट SD. याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. म्हणून हे सर्वच्या सर्व असणारे जे काही सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट कसे आहेत एकमेकांना त्या ठिकाणी समांतर त्या ठिकाणी. पहा पुढे आता काय करू आपण नाव पहा की या सेगमेंटचा विचार करायचा आहे की सेगमेंट PA
पॅरलल सेगमेंट QP पॅरलल सेगमेंट SD पुढून घेतलं तर फ्रॉम इक्वेशन 1 मधून आपण त्या ठिकाणी घेतले, म्हणजे हा सेगमेंट आणि हा सेगमेंट, हे तिन्ही सेगमेंट कसे आहेत एकमेकांना त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ते पॅरलल आहेत. मग आता पुढे आपल्याला माहिती की बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, काय लिहिता येईल, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals we get, जे तीन समांतर असणाऱ्या ज्या काही रेषा आणि त्यांच्या असणाऱ्या जी काही छेदिका यांचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे, तर त्या गुणधर्मानुसार आता काय लिहिता येईल हा गुणधर्म, तर तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पहा की मधला आपण त्या ठिकाणी सोडून देणार आहोत की SQ अपॉन QP, बरोबर, SQ अपॉन QP इज इक्वल टू DB अपॉन B किंवा AB. काय लिहितोय मी त्या ठिकाणी, SQ मधला आपलं नाही सध्या, SQ अपॉन QP इज इक्वल टू DB, काय लिहितोय मी, DB अपॉन BA किंवा AB, बरोबर. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सची असणारी ते काही प्रॉपर्टी जी आहे, तर त्या प्रॉपर्टीने आपल्याला त्या ठिकाणी लिहिते. तर याच्यावर त्या ठिकाणी आपण या तंदफीला कॉम्पेंडेंडो प्रॉपर्टी पाहिली, योग क्रिया त्या ठिकाणी पाहिली, योग क्रिया याच्यामध्ये करायची. आता योग क्रियेमध्ये काय करता नसते, तर या ठिकाणी असणार जो काही डिनॉमिनेटर जो आहे, तर तो डिनॉमिनेटर काय करतो आपण न्यूमरेटर मध्ये ऍड करतो, बरोबर. पाहता काय म्हणतो मी, बाय कॉम्पेंडेंडो, काय म्हणतो मी, बाय काय म्हणतोय कॉम्पेंडेंडो, कॉम्पेंडेंडो वी गेट, या ठिकाणी योग क्रिया जी आहे, तर ती योग क्रिया आपल्याला करायची. कॉम्पेंडेंडो, काय स्पेलिंग जे आहे, तर ते COMPOENDO, कॉम्पेंडेंडो काय क्रिया असते, तर असणारा जो काही अंश जो आहे, तर त्या अंशामध्ये छेद मिळवायचा आणि छेद जसाच्या तसा ठेवायचा. पुढे इथे सुद्धा काय करणार आहे, अंश जे आहे, तर त्या अंशामध्ये छेद मिळवणार आणि छेद जसाच्या तसा ठेवणार. इथे जे न्यूमरेटरमध्ये काय करणार, डिनॉमिनेटर त्या ठिकाणी ऍड करणार, डिनॉमिनेटर जसाच्या तसा ठेवणार. काय हे आपला असणारा जो काही न्यूमरेटर जो आहे, तर तो SQ, त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर जो आहे, तर तो डिनॉमिनेटर काय केला आपण, तर त्या ठिकाणी ऍड केला आणि असणारा जो काही डिनॉमिनेटर जो आहे, तर तो डिनॉमिनेटर जसाच्या तसा ठेवला. तशीच क्रिया इकडे त्या ठिकाणी करायची. हे असणारा जो काही अंश जो आहे, तर तो DB आहे, त्याच्यामध्ये छेद जो आहे, तर तो छेद त्या ठिकाणी मिळवला आणि छेद जसाच्या तसा ठेवला, याला आपण त्या ठिकाणी कॉम्पेंडेंट म्हणतो, योग क्रिया त्या ठिकाणी म्हणतो. हे तुम्ही त्या ठिकाणी न गेला त्या ठिकाणी पाहिलं. पुढे आता आकृतीकडे तुम्ही जर पाहिलं तर SQ प्लस QP, काय म्हणतोय, SQ SQ प्लस QP हे जे काय असणार, ते काय अंतर जे आहे, तर ते अंतर म्हणजे काय, PS अंतर आहे. हेच मी पुढे त्या ठिकाणी येते, PS अपॉन QP इज इक्वल पुढे आता DB अंतर, DB अधिक AB म्हणजेच काय असणार आहे, ED अंतर त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. जे हे ED म्हणणार आहे मी, ED हे जे अंतर आहे, DB अधिक AB, DB अधिक AB म्हणजेच ED अपॉन AB. अशा पद्धतीचा असणारा जो काही रेशो जो आहे, तर तो रेशो आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. आता याच्यावरून पुन्हा आपल्या त्या ठिकाणी आता हा रेशो कसा घेतला कोणी, हे समजा PS कसा घेतलाय, तर S-Q-P असं आपल्याला लिहित आहे, बरोबर. त्याच्यानंतर ED कसा लिहिलाय,
तर डी डॅश बी डॅश हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी मी लिहितोय, काय लिहितोय या ठिकाणी एस डॅश क्यू डॅश पी अँड त्या ठिकाणी ईडीच्या बाबतीमध्ये काय लिहिलं आपल्याला डी डॅश बी डॅश पी, त्याच्याहून हे आपण त्या ठिकाणी लिहिलं. आता याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यूज आपण टाकू पाहतो. याच्या अगोदर पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते. आता काय लक्षात येत नसते, याच्यामध्ये जर व्हॅल्यू जर आपण टाकण्याचा जर प्रयत्न जर केला तर ईडी जो आहे तर त्या ईडीची आपल्याला काय करावं लागणार, त्या ठिकाणी ऍडिशन त्या ठिकाणी करावं. आणि म्हणून मी तेवढा फक्त त्या ठिकाणी बदल करतो. इथे पी एस अपॉन क्यू पी इज इक्वल टू एडी. बरोबर. ही जी काही एडी जी आहे एडी, एडी म्हणजेच काय काय असणार आहे तर आपल्या लक्षात येतं काय काय दिसतंय आकृतीमध्ये, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. ए बी आहे, त्याच्यानंतर बी सी आहे आणि सी डी आहे. म्हणजे ईडी जो आहे तर तो ईडी आपल्याला लिहिता येईल की ए बी प्लस बी सी अधिक सी डी अपॉन ए बी. मग आता याच्यामध्ये असणाऱ्या काही व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी पुट करू, ठेवून देऊ. त्या ठिकाणी पी एस जे आहे तर त्या पी एचची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती पी एचची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 280 त्या ठिकाणी दिलेली 280 डिव्हायडेड बाय क्यू पी किंवा पी क्यू ती आपल्याला काढायची. पी क्यूची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला फाइंड आउट करायची. इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू 60 आहे प्रश्नामध्ये 60. बी सीची व्हॅल्यू किती आहे 70. सी डीची व्हॅल्यू किती आहे 80 डिव्हायडेड बाय ए बी जी आहे तर ती ए बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे त्या ठिकाणी 60. बरोबर. आता या ठिकाणी पुढे 280 डिव्हायडेड बाय पी क्यू इज इक्वल टू त्याची ॲडिशन करून घ्या. 0 8 7 15 15 6 किती 15 7 त्या ठिकाणी 21 त्या ठिकाणी डिव्हायडेड बाय 60. आपल्याला काय करायची पी क्यूची व्हॅल्यू जी आहे तर ती पी क्यूची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो या दोघांचं. देअरफॉर पी क्यू इंटू 210 इज इक्वल टू या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 280 इंटू 60. किंवा हा इथेच ठेवला असता तरी काही प्रॉब्लेम. याला मी इकडे ट्रान्सफर करतो. पी क्यू इज इक्वल टू 280 इंटू 60 डिवायडेड बाय 210. आता 0 0. आता काय करा भाग द्या, 3चा भाग द्या. उदाहरणार्थ 3 2 6 3 7 21 7 1 7 7 चौक 28 आणि हा 0 जे किती राहिले 40 इंटू 2 पी क्यू. आणि देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला त्या ठिकाणी 1. जे पी क्यू जो आहे तर त्या पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1. बरोबर. आता पुढे आपल्याला क्यू आर त्या ठिकाणी काढायचे. आता क्यू आर काढण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या सेगमेंट घ्यायच्यात की सेगमेंट ए पी, त्याच्यानंतर सेगमेंट बी क्यू आणि असणारी जी काही सेगमेंट सी आर, या 3च सेगमेंटचा त्या ठिकाणी आपण विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार. आता पुढे नाव काय म्हणते मी की सेगमेंट पी ए पॅरलल सेगमेंट क्यू बी पॅरलल सेगमेंट आर सी करून घेतलं तर फॉर्म इक्वेशन 1 मधून घेतलेला. बरोबर. आता या ठिकाणी या 3 समांतर रेषांचा आपल्या त्या ठिकाणी विचार पुन्हा आपल्या लक्षात येतं नसतंय की 3 पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सलची असणारी काही प्रॉपर्टी जी आहे तर त्या प्रॉपर्टीचा आपल्याला त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी करता येईल. काय लिहिता येईल की बाय द प्रॉपर्टी ऑफ
3 parallel lines and their transversals we get. ज्या ठिकाणी या तीन समांतर रेषा आणि त्यांच्या असणारे काही छेदिका यांचा असणारा तो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आता या गुणधर्माचा जर आपण त्या ठिकाणी वापर जर केला तर पहा काय लिहिता येईल आपल्याला की पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. या ठिकाणी हाच गुणधर्म आपल्याला ठिकाणी वापरायचा आहे. काय लिहिता येईल की पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. असे त्या ठिकाणी प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी लिहिली. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज टाकायचे. आता पी क्यूची व्हॅल्यू आपण काढली किती 80 डिवाइडेड बाय क्यू आर आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. क्यू आर इज इक्वल टू एबीची व्हॅल्यू किती आहे 60 डिवाइडेड बाय बीसीची व्हॅल्यू आहे 70. डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन मी करतोय पहा की क्यू आर इंटू 60 इज इक्वल टू 80 इंटू 70. ना 60 ट्रान्सफर करा. क्यू आर काय आहे क्यू आर इज इक्वल टू 80 इंटू 70 डिवाइडेड बाय 60. 0 घे 2 ने डिवाइड करा. येते जर 2 ने डिवाइड केलं तर इथे किती राहिले 3 आणि इथे राहिले तर त्या ठिकाणी 40 राहिले. बरोबर. म्हणजे या ठिकाणी 40 इंटू 7 त्या ठिकाणी आहे. पहा इथे राहिले क्यू आर इज इक्वल टू 40 इंटू 7 डिवाइडेड बाय 3. 7 इंटू 4 किती 28 आणि हा एक 0 डिवाइडेड बाय 3. म्हणजे क्यू आर जे आहे तर त्या क्यू आरची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. किती मिळाली तर त्या ठिकाणी 28 डिवाइडेड बाय 3. अशा पद्धतीने हे आपल्याला क्यू आर जे आहे तर त्या क्यू आरची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे. आता फायनल काय सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी आर एस जो आहे या ठिकाणी आपल्याला मुळामध्ये पी एस जो आहे तर त्या पी एसची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती पी एसची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. ही जी काही टोटल पी एस जे आहे तर त्या टोटल पी एसची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायला लागेल आणि मग त्याच्यावरून आपल्याला आर एस जे आहे तर त्या आर एसची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. बघा या ठिकाणी पी एस जो आहे हा पी एस जे टोटल पी एस जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे. तर तो टोटल पी एस जो आहे तर तो कसा काढता येईल आपल्याला तर त्याच्यामध्ये पी क्यू प्लस अजून कोणता घेता येईल क्यू आर प्लस आर एस. पहा आकृतीमध्ये पहा पी एस कसा घेतलेला आपण पी एस कशाचा आहे पी क्यू त्याच्यानंतर क्यू आर आणि आर एस अशा तिघांचा त्या ठिकाणी बनतो. याच्यामध्ये असणारा काही दरम्यानचा संबंध जो आहे तर तो दरम्यानचा संबंध सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहितो की पी डॅश क्यू डॅश आर आणि दुसरा आपल्याला लिहिता येईल अँड क्यू डॅश आर डॅश एस असा त्या ठिकाणी तो लिहितो. आता याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी टाकू. पण या ठिकाणी पी क्यू आता पी किंवा पी एसची व्हॅल्यू किती आहे तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला पी एचची व्हॅल्यू दिलेली 280. त्याच्यानंतर पी क्यूची व्हॅल्यू किती काढली आपण 80 प्लस क्यू आर किती आलाय तर 280 डिवायडेड बाय 3 प्लस आर एसची व्हॅल्यू काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता काय करतोय या सर्वांचं त्या ठिकाणी पक्षांतर मी त्या ठिकाणी करतोय की 280 जे प्लस आहे इकडे नेले मायनस झाले -80
हे प्लस आहे या बाजूला नेले मायनस झाले 280 डिवायडेड बाय 3 प्लस इज इक्वल टू इकडे शिल्लक राहिले फक्त RS. इथे आपल्या लक्षात येते याची जर आपण सबट्रॅक्शन जर केली तर सबट्रॅक्शन जर आपण केली तर या ठिकाणी किती राहता असतात 200 मायनस 280 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू RS. या ठिकाणी दोन असणारे काही फ्रॅक्शन जे आहे तर त्या फ्रॅक्शनची काय आहे तर त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी ही सबस्ट्रॅक्शन कशी करताना दिसतो छेद जो आहे तर तो छेदांचा गुणाकार छेदस्थानी आणि तिरकस गुणाकार आपण त्या ठिकाणी करणार पहा. या ठिकाणी मी छेदांचा गुणाकार लिहितो तर तो आला 3 आणि तिरकस गुणाकार जर केला तर 200 गुणिले 3 200 गुणिले 3 किती होताना दिसतात 600 मायनस 280 इज इक्वल टू RS. पुढे तर 600 मधून 280 गेले काय सांगतोय 600 मधून 280 गेले तर किती राहिले 320 त्या ठिकाणी राहिले. किती राहिले 320 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू RS. आणि हीच आपली त्या ठिकाणी RS जी आहे तर त्या RS ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली 320 डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीने आपल्याला सर्वच्या सर्व असणारे काही व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केले. ओके.